नमस्कार भावी वकील मित्रांनो एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयर मध्ये कॅप राउंड ऍडमिशन सुरू झालेलं आहे आणि जेव्हा आपण फर्स्ट कॅप राउंड मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज अलॉटमेंट होतं किंवा सेकंड कॅप राउंड मध्ये कॉलेज अलॉट होतं, तर तुम्हाला ₹1000 ही सीट एक्सेप्टन्स फी फ्रीज साठी किंवा बेटरमेंट साठी करावी लागते. जर फर्स्ट कॅप राउंड मध्ये सीट अलॉट झाली असेल तर फ्रीज किंवा बेटरमेंट साठी तुम्हाला ₹1000 पे करावे लागतात. आणि समजा तुम्हाला फर्स्ट कॅप राउंड मध्ये सीट अलॉट नाही झाली तर सेकंड मध्ये झाली तरी देखील तुम्हाला ₹1000 पे करावे लागतात. मग आता विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की सर हे ₹1000 जे आहेत ते प्रत्येक कॅप राउंडला भरावे लागतात काय? म्हणजेच समजा मी फर्स्ट कॅप राउंड मध्ये बेटरमेंट केलं आणि त्यानंतर मला सेकंड राउंडला नवीन कॉलेज अलॉट झालं, तर मला परत फ्रीज करण्यासाठी जे सेकंड राउंड मध्ये किंवा थर्ड कॅप राउंड मध्ये जे कॉलेज भेटणार आहे आणि ते मला फ्रीज करायचं आहे, तर मला परत ₹1000 पे करावे लागतील काय? तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ही जी नोटीस नंबर 1 आहे एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयर या दोन्हीच्या ऑफिशियल कॅपच्या वेबसाईटला सीईटी सेलनी नोटीस नंबर 1 टाकलेली आहे फॉर कॅप राउंड फर्स्ट अँड सेकंड आणि त्याच्यामध्ये तुम्हाला याचं आन्सर भेटून जाईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, जर एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज अलॉट झालं असेल आणि तो फ्रीज करत असेल किंवा बेटरमेंट करत असेल, such candidates shall complete the payment of one-time payable seat acceptance fee of Rs 1000 through candidates login. तर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, तर वन टाइम पेएबल म्हणजे फक्त आपल्याला एकदाच भरायची आहे. तुम्ही फर्स्ट कॅप राउंडला ही फी भरली तर तुम्हाला सेकंड कॅप राउंड मध्ये भरावी लागणार नाही. तुम्ही म्हणाल सर मी फर्स्ट कॅप राउंड मध्ये बेटरमेंट साठी ही फी भरली होती आणि सेकंड राउंड मध्ये मला दुसरं कॉलेज अलॉट झाल्यानंतर मला आता ते कॉलेज फ्रीज करायचंय, मग बेटरमेंटची वेगळी असेल आणि फ्रीजची वेगळी असेल. तर असं काही नाहीये. तुम्ही बेटरमेंट करा किंवा फ्रीज करा तर तुम्हाला परत ₹1000 भरावे लागणार नाहीत. आता असं पण होऊ शकतं की फर्स्ट कॅप राउंड मध्ये विद्यार्थ्यांनी सीट फ्रीज केलेली आहे आणि कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला गेले आणि डॉक्युमेंट हॅव्हिंग डिस्क्रिपन्सीमुळे किंवा त्यांचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट चुकल्यामुळं कॉलेजनी डॉक्युमेंट रिजेक्ट केलं, ऍडमिशन कॅन्सल केलं आणि त्यांना थर्ड कॅप राउंड मध्ये नवीन ऑप्शन फॉर्म भरायला सांगितले आणि मग थर्ड कॅप राउंड मध्ये अशा विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरले आणि नवीन कॉलेज त्याला अलॉट झालं. तर परत तिथं आपल्याला फ्रीज करावं लागतं. मग परत फ्रीज करण्यासाठी मला ₹1000 लागतील का? तर अशा देखील विद्यार्थ्यांना ₹1000 हे भरावे लागणार नाहीत. कारण त्यांनी फर्स्ट कॅप राउंड मध्ये कॉलेज फ्रीज करत असताना ₹1000 भरलेले आहेत. आता काही विद्यार्थी फर्स्ट कॅप राउंड मध्ये बेटरमेंट करतात, सेकंड कॅप राउंड मधला त्यांना नवीन कॉलेज लागतं किंवा मग ते त्या कॉलेजला फ्रीज करत नाहीत. थर्ड कॅप राउंड मध्ये ते जातात, नवीन ऑप्शन फॉर्म भरतात आणि नवीन त्या ठिकाणी कॉलेज भेटल्यानंतर त्या ठिकाणी मग ते कॉलेज फ्रीज करून घेतात. मग अशा विद्यार्थ्यांना परत ₹1000 पे करावे लागतील का? तर नाही. एकदा जर का तुम्ही ₹1000 भरले तर तुम्हाला संपूर्ण कॅप राउंड संपेपर्यंत कधीही ₹1000 भरावे लागणार नाहीत. आता असेही काही विद्यार्थी असतात की जे फर्स्ट कॅप राउंड मध्ये किंवा सेकंड कॅप राउंड मध्ये ऍडमिशन घेतात, पण त्यांचा परत विचार बदलतो की आता आम्हाला हे घेतलेलं ऍडमिशन नकोय तर मी दुसऱ्या कॉलेजला ट्राय करेन. मग त्यांना घेतलेलं ऍडमिशन कॅन्सल करावं लागतं आणि परत थर्ड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राउंडला नवीन ऑप्शन फॉर्म भरावे लागतात. मग परत त्यांना सीट एक्सेप्ट करावी लागते. तर अशा विद्यार्थ्यांना त्यांनी फर्स्ट वेळेस ऍडमिशन घेत असताना सीट एक्सेप्टन्स फी पे केलेली आहे. त्यामुळे नंतर देखील त्यांना ही कॅप राउंडची फी लागत नाही. आणि आणखीन एक क्वेरी असते की विद्यार्थ्यांना वाटतं की माझा नंबर फर्स्ट कॅप राउंडला नाही लागला, सेकंड कॅप राउंडला नाही लागला, थर्ड कॅप राउंडला नाही लागला आणि शेवटच्या इन्स्टिट्यूट लेवल राउंडला लागला तर मला ₹1000 लागणार नाहीत. तर मित्रांनो असं नाहीये. तुम्हाला लास्ट राउंडला देखील इन्स्टिट्यूट लेवल राउंडला देखील तुमचा नंबर लागला असेल तरी देखील 1000 फी ₹1000 कॉलेज एक्सेप्टन्स फी ही भरावीच लागेल. मग आता काही विद्यार्थी असं विचारतात की सर हे ₹1000 आम्ही नाही भरले तर चालतील का? आम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेतो, कॉलेजची फी पेड करतो, आम्हाला बेटरमेंट वगैरे करायचं नाहीये.
तर मित्रांनो ही जी ₹1000 फी आहे ती सीईटी सेलला जमा होते. कॉलेज ऍडमिशनच्या फीचा आणि याचा काहीही संबंध नाहीये. तुम्हाला ही ₹1000 फी कंपल्सरी आहे आणि हा सीईटी सेलचा शेअर असा तुम्ही म्हणू शकता. यातला ₹1 देखील कॉलेजला जात नाही. हे आतापर्यंत तुम्हाला सीईटी सेलनी जे काही एफर्ट्स घेतलेले आहेत कॉलेज अलॉटमेंट देण्यासाठी किंवा मेरिट लिस्ट लावण्यासाठी, तर त्याचा हा चार्ज तुम्ही समजू शकता. तर हे ₹1000 सर्वांना कंपल्सरी आहेत आणि कॉलेज फी याच्या व्यतिरिक्त हे कॉलेजमध्ये जाऊन जे काही तुमच्या कॅटेगरीनुसार मग ते एडेड असेल, अनएडेड असेल, ते वेगवेगळ्या प्रकारची फीज असते. तर कोणत्या कॉलेजला किती फी आहे याचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा प्रश्न होता, ज्याचं उत्तर देणं गरजेचं वाटलं. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद.